प्रकरण 4. अंदमानचे प्रस्थान. ठाण्याच्या तुरुंगात केवळ अंदमानाचे चलान बंद करण्यासाठीच जो स्वतंत्र तटबंदीचा भाग होता त्यात, म्हणजेच त्या अंदमानाच्या वेशीच्या आत पाय टाकल्यावर ज्या कोठडीत मला कोंडण्यात आले ती कोठडी जरा सडी होती. तथापि तेथून एकसारख्या लागूनच असलेल्या कोठड्यांतून अंदमानात जाणाऱ्या सर्व कैद्यास भरलेले असल्याने आणि जेवताना फिरताना त्यांची भाषणे, उसासे, रडणे आणि हसणे हे सर्व ऐकावयास आणि पाहावयास मिळू लागल्याने फार दिवस अगदी एकांतात कोंडलेल्या माझ्या मनास तशा दुःखातही थोडी गंमत वाटल्याविना राहिली नाही. त्या बंद्यांचे हसणे म्हणून मी म्हटले ते खरे आहे. खरोखरच त्या दुःखाच्या आणि यातनांच्या भयप्रद भुयारातही मनुष्य हसल्यावाचून राहत नसे. किंबहुना भयप्रद भुयारातले दुःखांचे हसूच सर्व हसण्यात विकट असते. दुःखाचा मार असह्य झाला की निगरघट्टाच्या खांद्यावर तो अलगद फेकून देता येऊ लागला म्हणजे दुःख देखील हसू लागते. आनंद अमर्याद झाला म्हणजे जसा रडतो तसाच शोकही हसत असतो. असे सांगतात की फ्रान्सच्या राज्यक्रांतीत अमानुष रक्तपात, वध, हत्या, फाशी, कत्ली यांचा पॅरिसला कळस झालेला होता आणि आज पंतप्रधानपद की उद्या फाशी अशी भीषण स्थिती झालेली होती. तेव्हा नाटकगृहे प्रेक्षकांनी एरवी कधीच भरलेली नसत, इतकी गच्च भरत आणि मद्यालये, क्रीडालये एकसारखी नाचत हसत खिदळत असत. उन्मत्त हास्य. गेल्या महायुद्धातही हाच अनुभव आला. जर्मन पाणबुड्यांवरच्या अधिकाऱ्याच्या आणि नाविकास लढाईतील सर्व सैनिकांकडून अत्यंत भयंकर आणि मारक सेवा करावी लागली. त्यांना खरोखरच हातात शीर घेऊन समुद्रात बुडी द्यावी लागे आणि समुद्राच्या गर्भात क्षणोक्षणी मरणाची अपेक्षा करीत मारण्याचे काम करावे लागे. त्या मयत अनिश्चिततेच्या धामधुमीत केव्हा केव्हा त्या बोटी एखाद्या समुद्रपुरीतील का वर येऊन विसावा घेत, तेव्हा तेवढ्या काळात भोग भोगून घेण्याकरिता त्यांच्यासाठी जी विहारालये उभारली गेली त्यातून कित्येकांचे असे ब्रीदवाक्य असे की, एन्जॉय टिल दाउ गोएस्ट मॅड, एन्जॉय फॉर टुमॉरो वी डाय. हास उन्मत्त होसी तो हास, नि हो उद्या मृत्यूचा घास. अशा त्या विहारालयात उन्मत्त हास्याची दंगल सभ्यतेची नियमित बंधने पार तुडवून टाकीत रात्रंदिवस उच्छृंखल तांडव करीत असे. कारण आज जे आपले नाव ह्या तांडवपटावर आहे ते त्या पटावरील कालच्या नावाप्रमाणे उद्या मृत्यूच्या त्या सरकारी पटावर नोंदले जाणार हे तो जाणून असे. खरोखरच दुःखाचे हसू सर्व हसण्यात विकट असते. आयुष्यात रम्यत्व देणाऱ्या सर्व वास्तूत पारखे होऊन पशुही त्या स्थितीत राहण्यास थरथर कापतात. त्या बंदिवानास वेड्यात हातकड्यात जखडलेले पण करता करता निर्ढावलेले, पापाची पुरती ओळख न झाल्याने मनास पश्चातापाने तोड तोडून खात असलेले, रागाने जळजळणारे, दुःखाने स्पंदून स्पंदून रडणारे असे 100वर जीव विवळताच मोठमोठ्याने मध्ये मध्ये हसत होते. तीव्र संकटाच्या मनोरंजनास अळणी विनोद पुरा न पडून बीभत्स विनोदाच्या दारूच्या बाटल्या झोकझोकीत ते झिंगत चालले होते. कोणी सिंधचे, कोणी धारवाडचे, कोणी कोकणचे, कोणी गुजरातचे. त्यांच्या भिन्न भाषा त्यांचा मनोविचार आणि मनोविकार निवेदित करण्यास समर्थ होत नसल्या तथापि बीभत्स विनोदाची भाषा सहजगत्याच त्यांची राष्ट्रीय भाषा होऊन तो मनोविकार सर्वांस समजावू शके. फार दिवसांनी इतक्या माणसात त्या प्रत्येक राहण्याची संधी आल्याने ते सामाजिक आनंदात क्षणभर मग्न झाले होते. संध्याकाळची वेळ म्हणजे ह्या बंड करून उठलेल्या बीभत्स भावनांच्या आणि विनोदाच्या नंग्या नाचाची वेळ. खोली खोलीतून आरोळ्या, किंकाळ्या, शिव्या, हशा, अनुच्चारणीवर शब्दांचा यथेच्छ उच्चार यांचा धुमाकूळ याच वेळी सुरू होत असे आणि त्यातही पण कर्तव्यनिष्ठेचा थोडासा गंध होता. मनुष्य स्वभाव काय चमत्कारिक आहे पहा. त्या अधमातील अधमास अशा बीभत्स धुमाकूळ घालणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटे. अधमपणा हे देखील एक कर्तव्य आहे म्हणून मनास पटल्याविना
उजळ माथ्याने अधमास अधमपणा करता येत नाही. त्या बंदिवानातील जन्मठेपीचे निर्ढावलेले बेरड, ज्यांना त्या नंग्या नाचास उघड पडण्याइतके निर्लज्ज धैर्य अजून आले नव्हते, त्यास ओरडून सांगत, ए भाई गाओ, ए साला चिल्लाव, अरे आपले चलनाचे नाव तर गाजले पाहिजे ना. आम्ही मागे इथे आलो तेव्हा दाराचे गज पकडून असे जोराने सगळे हलवीत राहिलो आणि भांडी भिंतीवर मारीत राहिलो की शिपाई पाया पडू लागले आणि त्यांनी प्रत्येकास गुपचूप तंबाखू दिली. ओरडा, चलनाचे नाव बुडवू नका. चलान का नाम राखो भाई. कारण चलान ही काराजगतातील एक महनीय संस्थाच बनलेली होती. चलानाचे नाव म्हणजे काही साधारण गोष्ट नव्हती. त्या चलानाच्या सभासदत्वाचे उच्च स्थान काही सहजासहजी आम्हास मिळाले नव्हते. पोलीस चौकी, मॅजिस्ट्रेटी कोर्ट, स्टेशन, ज्युरी, हायकोर्ट अशा अनेक परीक्षातून उतरत किंवा खरे म्हटले तर चढत मनुष्य जन्मठेपीच्या काळ्या पाण्याची प्रतिष्ठा पावणार. त्यातही निवडून निवडून जे प्रांताप्रांताचे प्रतिनिधित्व स्वरूप बदमाश तेथे आलेले, अशा बदमाशांच्या शिरोमणीची ही संस्था. तिचा पूर्वापार लौकिक असा की ठाण्यास चलान आले की शिपाई, हवालदार, जेलर, सुपरिटेंडेंट सर्व चिंताक्रांत झाले पाहिजेत. भिंती तुटल्या पाहिजेत, गज उपटले पाहिजेत, डोकी फुटली पाहिजेत, 1-2 शिपायास तरी मार बसला पाहिजे, 5-25 जणांच्या पाठी फटक्यांनी सोलून निघाल्या पाहिजेत. शिपायांनी उलटी त्यांची हाजीहाजी करून आपला जीव कसाबसा वाचवून घेतला पाहिजे, तर ते चलान. नाहीतर ते बदमाशांच्या आचार्य नूतन सभासदास उत्तेजित बदमाशी करावी कशास, ही चलानाची पूर्वपरंपरा आहे. आज त्या प्रख्यात संस्थेचे चालकत्व आपल्या हाती आलेले असल्याने आपण ती परंपरा राखलीच पाहिजे. ओरडा, ओरडा, नाचा, शिव्या द्या, चलानाचे नाव राखले पाहिजे ना भाई. आणि खरोखरच बंदिवानातील लोक तो जो बीभत्स विनोदाचा आणि निर्लज्ज वर्तनाचा नंगा नाच करीत होते, तो काही अंशी त्या कर्तव्याच्या भावनेने उत्तेजित झालेला असे. मधून कोणीतरी निर्लज्ज शिरोमणी ओरडे, चलान का नाम राखो भाई, की पुन्हा शिट्ट्या, टाळ्या, बेड्यांचे खळखळाट यांची दंगल सुरू. पूर्वापार चालत आलेल्या ह्या चलनाचे एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तिहं यः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. अशा उदात्त बुद्धीने ते नीच कर्तव्य रात्रीस 10-12 वाजे तो सर्वजण झटून करीत होते. चलानाच्या या सांस्थिक अभिमानापुढे शिपाई काय, सुपरिटेंडेंट काय, आपले बडेजाव गुंडाळून ठेवीत. गुपचूप तंबाखू घ्या, ओरडा बोलू नये पण आपसात बोला, परंतु कसे तरी ह्या ठाण्याच्या तुरुंगातून पळून न जाता मोजून घेतले तितके पोलीस अधिकाऱ्यास मोजून परत घेऊ द्या म्हणजे झाले, अशा मेटाकुटीस आलेले असावयाचे. ज्या समाजात आपण असू त्याच्यातील बहुजन जे वाखाणण्यात तेच कर्तव्य, कर्म होय म्हणून साधारणतः सहज वाटते. या विधानास पुष्टीदायक उदाहरण ह्या चलानाच्या सांस्थिक अभिमानाहूनही दुसरे ढुंढणे नको. आणि जेथे बीभत्स विनोद हे कर्तव्य ठरते, त्या समाजात तसा विनोद न करणारा पापी वा समाज निंदित ठरणारच. शिमग्यात जे शेणमार करणार नाही तो असभ्य होतो आणि त्याचेकडे उपहास आणि तिरस्कार बुद्धीने समाज पाहतो. बालिस्टरची प्रतिष्ठा. त्या रात्री माझीही स्थिती जवळजवळ तशीच झाली असती, पण सुदैवाने मी बॅरिस्टर आणि मोठा साहेब असा बोलवा ज्याच्या त्याच्या तोंडी झालेला. बंदिवानात आणि त्यातही निर्ढावलेल्या बदमाश अपराध्यात जर कोणा वर्गाविषयी सहजच आदर आणि भय उत्पन्न होत असेल तर ते बॅरिस्टर वर्गविषयी होय. कवी, विद्वान, सात्विक, कारस्थानी इंग्रजांचा मुख्य प्रधान जरी असला तरी यांचे त्यांना काही विशेष वाटत नाही. पण बॅरिस्टर म्हटला की आदराश्चर्याने भिवया उभारून अच्छा असा उद्गार त्यांच्या तोंडून निघालाच. त्यांचे कारणही उघड आहे. त्यांचा जन्म चोऱ्या-माऱ्या आणि न्यायालय व तुरुंग यात गेलेला. तेथे त्यांच्या मतांनी अत्यंत कौशल्याने रचलेली त्यांची पापांची जाळी आपल्या बुद्धीच्या कुशाग्राने छिन्न-विछिन्न करणारा किंवा उलटपक्षी त्यांच्या धडधडीत अपराधास बुद्धीच्या ढालीखाली लपवून त्यास निर्दोषी म्हणून सोडवणारा बालिस्टर हा त्यास सहजच कर्तुमन्याथार कर्तुम समर्थ असा एक अद्वितीय प्राणी वाटणारच.
ते त्या सहजच भितात. त्यांची मैत्री जोडण्यास ते सहजच झटतात. पूर्वी बादशाह आणि बिरबल यांच्या कथा जशा प्रचलित असत, तशा कारा जगतात बालिस्टर आणि साक्षीदार यांच्या दंतकथा सर्वत्र पसरलेल्या असतात. एवज माझ्या बालिस्टरीचा मला दुसरा काहीही उपयोग जरी झाला नाही, तरी एवढा उपयोग तेथे झाला खरा. कसलाही अट्टल बदमाश का असेना, तो पटकन नमे. त्या रात्री तो बीभत्सपणाचा नंगा नाच ऐकत आणि पाहत मी गजाचे बंद दाराशी उभा राहिलो. फार दिवसांनी एवढ्या मंडळींचा एवढा आवाज आणि कोलाहल ऐकला. एकांताने चिरडीस आलेले मन त्या बीभत्सतेची किळस येऊन मागे हटण्याच्या स्थळी एखादा घासलेटचा डबा जसा एकदम भडका घेतो, तसे मनोविकारांच्या मडक्याने पेटून त्या उजेडात तो तमाशा पाहतच राहिलो. आणि पाहता पाहताच त्या कारणाचे आणि स्वरूपाचे तात्विक पृथक्करणही करीत राहिले. कितीही वैयक्तिक दुःख झालेले असले तरी त्या गोंधळात मन व दुःख विसरून तास 2 तास तो तमाशा पाहिल्याविना दुसरे काही करूच शकणार नाही, इतकी ती लोकांच्या हसण्याची बंडाळी माजलेली होती. मी ती प्रत्यक्ष माग घेतला नाही, तथापि बालिस्टर साहेब को मत सताव असे म्हणत त्या चलनाच्या चालकाने त्यांची उपेक्षा केली. इतकेच नव्हे तर 11 वाजता रात्री जेव्हा ओरड फारच झाली, तेव्हा शिपायांनी बालिस्टरात झोप येत नाही म्हणून तुम्ही आता निजा म्हणून सांगताच त्या बंदिवानातील बहुतेक बंदिवानांनी ओरडणे सोडून दिले आणि मग सुमारे 12 वाजता रात्र माझा डोळ्यास डोळा लागला. सकाळी कल्पना आली की माझे वडील बंधू बाबा जेव्हा जन्मठेपीवर गेले तेव्हा अशाच कोण्या चलनाबरोबर गेले असतील आणि तत्पूर्वी तेथेच कोठे बंद केलेले असतील म्हणून वॉर्डरास विचारले, पण तो नवीन त्याला काही माहिती नव्हते. एका जुन्या शिपायाने थोड्या शोधाअंती सांगितले की मला ज्या खोलीत बंद केले होते त्याच खोलीत ते बंद होते. तो शिपाई गेला. माझ्या डोळ्यासमोर माझ्या ज्येष्ठ बंधूंची मूर्ती उभी राहिली. तुरुंगात त्यांचा फार छळ करण्यात आला अशी माहिती मला खटला चालला असता माझ्याबरोबरच्या मंडळींनी दिली होती. ते त्यांचे छळ मला दिसू लागले. त्या छळाच्या वेदनांनी जीव कासावीस होत असताही एकदा बिथरलेला हत्ती अंकुशाचे तीक्ष्ण आघात गंडस्थळावर कितीही केले तरी हिस्स न करता हट्टेलपणाने उचल उभा राहतो, तसा छळाचे मानसिक आणि शारीरिक आघात सहन करीत उभा असणारा तो त्यांचा देह मला दिसू लागला. ह्या खोलीत तो वीर पुरुष असाच गजाशी पिंजऱ्यांशी गरुड चडपडत राहतो तसा राहिला असेल, येथे बसला असेल का, माझी चिंता करीत असेल का, मनात म्हणत असेल मी गेलो म्हणून काय झाले, तो तर मागेच आहे ना, मग चिंता काय, पाहून घेईल असे म्हणत असतील तर आज मी हे तसाच आहत झालेला पाहून त्यास काय वाटेल, केवढा धक्का बसेल. यापेक्षा अंदमानात त्यांची माझी प्रत्यक्ष भेट न होता ते एका जिल्ह्यात तर मी दुसऱ्याच जिल्ह्यात नेऊन सोडलो गेलो तरी बरे होईल. मला वाटते मला एकट्यालाच शिक्षा भोगावी लागली असती तर माझ्या मनास भोगाव्या लागलेल्या वेदनांचा 50वा भागही मला भोगावा लागला असता ना. पण माझ्या वेदना शोषित असताच डोळ्यासमोर देवाप्रमाणे पूज्य असणाऱ्या माझ्या ज्येष्ठ बंधूसही माझ्याहून अधिक कळ सोसताना मला जेव्हा पाहावे लागे, ऐकावे लागे, तेव्हा मात्र सहनशक्ती वादळात एखादा प्रचंड वड कडकड करीत कोसळू लागतो तशी कोसळून जाऊ पाहावी, हृदय फाटू पाहावे. एका विश्वासार्ह अधिकाऱ्यास विचारले, येथे असताना त्यांचे काही छळ झाले का? त्याने सांगितले, येथे काही झाले नाहीत, येरवड्यात झाले असे मला तुमचे खटलेकरी, खटल्यात जे सामूहिक भिक्त असतात त्यास खटलेकरी कोक्च्यूज म्हणून तुरुंगात म्हणतात, सांगत असत. हे त्यांचे आश्वासन ऐकून थोडे बरे वाटले. निदान या खोलीत तरी ते स्वस्थ निजू शकले असतील. मी त्याच अधिकाऱ्यास श्री वामनराव जोशी, सोमण इत्यादी 6 अभियुक्तांची ठाण्याची माहिती विचारली. चले भैया कालापानी को. 2-4 दिवसातच अंदमानात जाण्यासाठी सर्व बंदिवानांची ती सेना बाहेर काढण्यात आली. इतरासही मीही पायात बेडी घालून अंदमानाचा म्हणून 1 पंचा, 1 चादर आणि 1 बंडी असा वेश असतो तो चढवून 1 तरट आणि कांबळे यांचे अंथरूण, जे त्या तरटाच्या राठ कठीणपणाने बळकुटी करता करू देत नसे, ते कसेबसे काखेत मारून आणि एका हातात पत्र्याची थाळीपाट ही 2 भांडी घेऊन खोलीपाशी निघावयास सज्ज होऊन उभा राहिलो. पुन्हा ती टोळी ओळीने बेड्या तालावर खळखळ करीत चालली. जो तो कोणी का दिसेना राम राम, चले भैया काले पानी को म्हणून राम राम देत घेत चालला.
तुरुंगाच्या दाराशी येताच ती टोळी बाहेर पडली. शिपायांच्या बंदुकी रोखून पहारा सज्ज झाला आणि त्या ओळीस घेऊन पुढे चालला. स्टेशनपर्यंत ते पायी चालले, परंतु मला वगळले. का ते मी चिंतू लागलो. तो एक मोटार आली. 2 धिप्पाड गोरे अधिकारी बाहेर पडले. मी आत बसलो. ते बसले आणि मोटार बंद झाली. मी आज काळ्या पाण्यावर जाणार म्हणून कशी तरी गावात आणि स्टेशनकडे बातमी फुटली होती. बंदिवान ज्या मार्गाने जातात त्या मार्गावरती मी दिसेन म्हणून लोक हर एक प्रकारे यत्न करून टपून लपून जमत होते. म्हणून मला दुसरीकडून गुपचूप नेणे अवश्य वाटले हे एक, आणि दुसरे की मी मार्सेलीला पळालेला आणि ते गुप्त कटांचे दिवस. न जाणो कोठे काय कट होऊन मला सोडवण्याचा यत्न कोण करील ते कोणी सांगावे. सहज पाय टाकता त्या दिवसात सुरुंग उडत. अशा स्थितीत मार्सेलीसचा चुकीची पुनरावृत्ती न व्हावी म्हणून मला त्या घोळक्या स्टेशनावर जनसंदर्भातून पायी न नेता स्वतंत्र मोटार आणून नेण्यात आले. अशा रीतीने जेव्हा जेव्हा मला स्वतंत्र मोटीतून विशेष व्यवस्थेने नेण्यात येई तेव्हा त्या बंदिवानात माझ्याविषयी मोठी बढाईची कल्पना होई. तो काय बाबा एक राजा आहे. बघा याला मोटार दिली. तो थोडाच आपल्याबरोबर पायी येतो. कोणी म्हणावे भीते सरकार त्याला भीते कशी मोटार आणून दिली. एकंदीस मार्सेलीसच्या बोटीतून निघण्याच्या प्रयत्नाचे काही लाभ झाले, त्यात हाही एक लाभ झाला खरा की मोटारीतून बसवायला सापडले, आणि त्यायोगे बंदिवानात मजविषयी जो आदरभाव, सकारण अकारण पण आदरभाव उत्पन्न होऊ नये म्हणून सरकारी अधिकारी कसून प्रयत्न करीत, तो आदरभाव वाढत गेला. स्टेशनावर येताच मला स्वतंत्र डब्यात कोंबण्यात आले. माझ्या हातात जी हातकडी होती तिचा दुसरा हात एका धिप्पाड इंग्रजी अधिकाऱ्याच्या हाताशी जखडून टाकलेला होता. मजाकरिता त्या बिचाऱ्यास हातकडी घालावी लागली. पायात माझी बेडी होतीच, हातात हातकडी होती. इतकेच नव्हे तर तिने मला हात दुसऱ्याच्या हातास खिळून टाकलेला. धोतर खोचणे तर त्याच्या हातासह खोचावे लागे. लघवीत जाणे, शौचात जाणे त्या अधिकाऱ्याच्या हातास हात खिळलेला असल्याने बरोबरच निजणेही तसेच. अनेक वेळा प्रवासातून ह्या प्रकारचा ओंगळपणा व कष्ट सोसावे लागले. मला डब्यात कोंबले, पण म्हणून मला कोणी पाहिले नाही असे नाही. हिंदी लोक जे तेथे उत्सुकतेने आलेले होते त्यास दूर दूर हाकलण्यात येई, पण काही युरोपियनही बघण्यास आले होते. ते मात्र डब्याशी येऊन बंद केलेल्या खिडक्या उघडून कोणी 2 सभ्य शब्द बोलून वा कोणी उर्मटपणे पाहून निघून जात. त्यास तितका अटकाव करण्यात येत नसे. गाडी सुटल्यावर जेथे जेथे ती उभी राही तेथे ते स्टेशन येण्याच्या आधीच माझ्या डब्याच्या सर्व खिडक्या बंद करण्यात येत. इंग्लंड सोडल्यापासून उघड्या खिडक्यांच्या डब्यात असा मला प्रवास घडलाच नाही. परंतु ह्या स्टेशनावर मजबरोबर असलेल्या एका अधिकाऱ्याने तेथील युरोपीय लोकांची प्रथमच भेद करून ठेवला होता की काय कोण जाणे. माझ्या डब्याच्या खिडक्या उघडण्यात आल्या. दूरवर गोऱ्या लोकांनी बरीच मंडळी उभी होती. त्यास काहींनी औत्सुक्यभरात आपल्या मॅडमला कांखावर उचलून घेतलेले दिसले. मला खिडकीशी उभे राहा म्हणून एकाने खूण केली. मी उभा राहिलो. तो देर इज ही, दॅट इज सावरकर असा गलका ऐकू आला. मला पाहण्यास जमलेल्या गोऱ्या लोकांसही माझ्याशी बोलता यावे इतके जवळ येता आले नाही. 4-5 जण गोरे लोक येऊन गेले, पण मी होऊन कोणाचे नाव विचारित नसे. त्यांच्या बोलण्यात बहुधा आदरभावच, निदान शिष्टाचार तरी आढळून यावा. उर्मट गोरा असा विरळा भेटे, असा जो भेटे त्यास माझीही मुद्रा तितकीच निस्पृह दिसून कोण आला की गेला याची मला गणनाही नाही असेच भासत असे. मोगलाईतील मैदाने. माझ्या डब्याच्या खिडक्या बहुधा बंद असत. डब्याच्या दुसऱ्या भागात लोखंडी गजांनी जो भाग माझे भागापासून भिन्न केला होता ते सगळे काळे पाण्याने बंदी कोलाहल करीत आहेत. उन्हाळ्याचे दिवस, अन मी म्हणत असून उष्म असह्य झालेला. एखाद्या लग्नाची मंडळी जशी उत्सवात जात असती तरी देखील तो प्रवास नकोसा व्हायचा. त्यास मी तर काळे पाण्यास यावजीव बंदिवासास चाललेलो. जितके डब्याचे बाहेर ती मोगलाईतील मैदाने तापून रखरखीत झालेली तितकीच डब्यातील काहिलीही असह्य झालेली, आणि त्या रखरखीत मैदानांची आणि त्या डब्यातील काहिलीची तीव्रता आणि अस्वस्थता जितकी बाहेरून असह्य होत चालली होती तितकीच अंतःकरणातील तो रखरखीत उष्माही आतून जीवाची लाही लाही करीत असलेला. अशी ती गाडी मोगली मैदानातून मद्रासकडे चालली. जेव्हा मनास अगदी कसेसेच वाटावे तेव्हा रशियामधून सायबेरियात ज्या राजकीय बंदिवानांच्या टोळ्या धाडण्यात येत
त्यांच्या प्रवासातील त्यांचे हाल आठवून मनास म्हणत असावे, अरे अजून तुम्ही काय भोगले आहे? ही तोंडाची गोष्ट नाही. जो करील तो भरील, जो भरील तो करील. गावामागून गावे, नगरामागून नगरे मागे टाकीत वने, उपवने, पर्वत, नद्या ओलांडीत ती आगगाडी पिसाळलेल्या वाघिणीसारखी मला तोंडात धरून धावत चालली होती. जितक्या वेगाने ही आगगाडी मला माझ्या मायदेशातून काळे पाण्याकडे ओढून नेत आहे, हाय हाय, तितक्याच वेगाने ती माझ्या काळ्या पाण्यावरून परत आणून माझ्या मायदेशात कधी सोडील का? कसली सोडणार? ती आशा धरणे हे मानसिक आश्चर्यच होय. सायबेरियात नाही का, रशिया करीत शेकडो लोक मेले. मीही अंदमानात हाय मारत हाय हिंदुस्तान करीत मरेन. मद्रास आले व मला गाडीतून उतरताच एका बाजूस इतर सर्व कैद्यांपासून निराळे करून पहाऱ्यात ठेवले. गाडीबरोबर रेल्वेचाच असावा किंवा पोलीसचा एक युरोपियन अधिकारी बऱ्याच अंतरावरून आलेला होता. तो दूर 2-3 स्टेशनांनी माझ्यावरच्या अधिकाऱ्यांपैकी एकाशी काही बोलून मला पाहून परत जाई. आता तो मला सोडून गाडीने परत जाणारा असावा. तो माझ्याजवळ येऊन अगदी कंठ दाटावा असे म्हणाला, गुड बाय फ्रेंड. मला वाटते ईश्वराच्या कृपेने ह्या डिसेंबरातील राज्यारोहणाच्या वेळी आपण सुटाल. मी म्हटले, आपल्या सदिच्छेविषयी आभार आहेत, पण आमचे घाव इतके ताजे आहेत की ते इतक्या लवकर भरून कसे येतील? मी तरी अशा आशेवर अवलंबून राहणे वेडेपणा राहील. अधिकारी म्हणून मला काहीतरी विशेष माहिती आहे असं आश्वासन स्वराने ते म्हणाले. माझ्यावर विश्वास ठेव. आपण सुटाल बरे. येतो आता. आपल्या धीरोदात्त वर्तनाचा, धिस युअर डिग्निफाईड करेज, माझ्या मनावर झालेला असा ठसा कधीही पुसर होऊ शकणार नाही. इतर अधिकाऱ्यांनीही निरोप देऊन गेले. मार्सेलिसचा आडव्या तिडव्या गप्पा त्यांनी ऐकल्या असल्यामुळे मी त्यांना प्रवासात फार त्रास देईन. इंग्रज पाहिला की माझ्या अंगाचा तिळपापड होतो. मी कोणी एक उन्मत्त, असभ्य, भयंकर व्यक्ती आहे अशी समजूत होती, पण प्रवासात त्यास काही एक त्रास न पडला. मला मद्रासच्या अधिकाऱ्यांच्या हाती अनेकदा देत आल्याने त्यांचा जीव खाली पडल्यासारखा झाला आणि मग त्यांना माझ्यात टोपी काढून रामराम करून जावे इतके सद्गुण दिसू लागले. मद्रासला त्याच वेळेस कलेक्टर अशे यांचा वध झालेला असल्याने आणि त्यांचा संबंध युरोपमधील अभिनव भारताच्या एका पुढाऱ्याशी लागत आहे अशी अधिकाऱ्यांची शंका असल्याने त्याविषयी मला बहुधा काही ना काहीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारण्यात येईल असे मला वाटत होतेच. इंग्लंडमधून मी घरट जाऊन हिंदुस्थानात परत आणला जात असता आणि मला माझा खटला संपवून अंदमानास नेण्यात येत असता, अभिनव भारताचे त्यावेळचे उपाध्यक्ष श्री अय्यर, ज्यांच्या अकालनीय मृत्यूने या वर्षीच उभ्या आर्यावर्तास विव्हळ केले, ते हिंदुस्थानात आले होते हे मला त्यावेळेस खरोखरच माहीत नव्हते. ते युरोपमधून नाना वेषाने आणि मिशाने मार्गकंठित भयंकर आरोपाची वॉरंट डोक्यावर लटकत असत आणि डोक्यात तेल घालून हिंदुस्थानचा उभा किनारा सरकारी गुप्तचर निरीक्षक असता अखेर हिंदुस्थानात पदीचरीस येऊन उतरले होते. तेथून त्यांनी तेथे पूर्वीच असलेल्या अभिनव भारताच्या शाखेस हाती धरला. त्यातील सभासदांपैकी एका शाक्त ब्राह्मण करवी तुतीकोरिनच्या कलेक्टरवर गोळी घालून त्यास मारविले असा पोलिसांचा आणि अधिकाऱ्यांचा तर्क असल्याचे मला अंदमानात 7-8 वर्ष झाल्यावर सिक्रेट रिपोर्ट वाचून कळले, पण त्या खेळेस मी अय्यर परत आले हेही मला माहीत नव्हते.